एकंदरीत जी खेळी केलेली आहे त्या खेळीतून ओट चोरी ही वारंवार कशी होते हे सिद्ध झालेलं आहे. हे देखील या निमित्तानं मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. यात भरीसभर मोठ्या संख्येने विड्रॉल करणे आणि मोठ्या संख्येने अनअपोज कॅन्डिडेट निवडून आणणे हा देखील एक लोकशाहीला पांगळं करण्याचा भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा हा कुठील डाव आहे. हे लोकशाहीला मारक आहे आणि धाकधपट करून घोडेबाजार मांडून आपण जर या पद्धतीने जर निवडणुकांना जात असाल तर लोकशाही आपली आता गुंडाळण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी आलेली आहे. हे या निमित्तानं स्पष्ट होत असल्याचं देखील चिंता आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो. झालेले विड्रॉल हे स्वाभाविक नाहीत. अनअपोज जे आलेले ते आधारापोटी किंवा आपली जी एक संस्कृती आहे त्या ठिकाणी अपवादात्मक स्थिती आलेली आहे. मात्र त्या त्या ठिकाणची तिथे कारण आहेत ती सर्व गुंडाळून ठेवलेली आहेत आणि या निवडणुकीमध्ये ज्या तमाशाला घेतलेला जो वग आहे सत्ताधाऱ्यांचा हा आहे बाप बडाना भैया सबसे बडा रुपैया. आणि यामध्ये सत्ताधारी जिल्हा प्रशासन त्यामध्ये महसूल विभाग असेल त्यामध्ये पोलीस विभाग असेल आणि निवडणूक आयोग हे सर्वजण कशा पद्धतीने निवडणुका या संपन्न करत आहे ही सर्व बाब हे आव्हान ही सरळ सरळ थेट जो थ्रेट आहे जे भय आहे जे आव्हान आहे हे लोकशाही पुढे आहे. आणि भारताच्या नागरिकांना आमचं अर्थ स्वरूपाची हाक आहे की राजकीय पक्ष या नात्यानं हे आमचे हेतू आरोप नाहीत. या संदर्भामध्ये गांभीर्याने आपण सर्वांनी लोकशाहीला आणि एकंदरीत या प्रक्रियेला घेतलं पाहिजे. त्यासाठी डोळस दृष्टिकोनातून आपण याकडे बघावं. शेवटी भारताला संविधानिक मार्गानेच आपल्याला चालवायचं आहे, शांततेच्या मार्गानेच चालवायचं आहे. मात्र असंच सर्व जर चालत राहिलं तर अराजकता ही आपल्या देशातही माजवल्या जाईल, अराजकतेची स्थिती निर्माण होईल. आणि श्रीलंकेत जे झालं, नेपाळमध्ये जे झालं, बांगलादेशात जे झालं ते भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनंती आहे की ते भारतात होऊ देऊ नका आणि सदर सर्व प्रकरणं म्हणजे त्या दिशेने असणारी वाटचाल आहे याकरता आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध आणि चिंता व्यक्त करतो. आणि अंतिमतः या सर्व विषयामध्ये निवडणूक संपन्न होत असताना रिटर्निंग ऑफिसच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात कोणी जावं याची देखील एक संहिता आहे. विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे त्या विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या अनुषंगानं संकेत आहेत. ते पद संवैधानिक आहे. राज्यपालांचं राष्ट्रपतींचं ज्या प्रवर्गात आहे त्याच प्रवर्गात विधानसभा अध्यक्षाचंही पद येतं आणि ते कस्टोडियन आहेत सभागृहाचे आणि संविधानाचे. मात्र हे राहुल नार्वेकर थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जातात. स्वतःचा भाऊ, स्वतःची भाऊजाई, स्वतःची बहीण या परिवारातल्या 3 लोकांना अनअपोज निवडून आणण्याकरता निवडणूक सोपी होण्याकरता ते पैसे भरून घेतलेले टोकन दिलेल्या उमेदवारांनाही अर्ज भरू देत नाही. त्या ठिकाणी दमदाटी करतात. नवे दमदाटी नाही तर अत्यंत मवाल्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गुंडागर्दी करता मवाली जसे शब्द बोलतो तसे बोलतात. फोनवर ते निर्देश देतात की सिक्युरिटी काढून घ्या. विधानसभेच्या अध्यक्षाच्या पदापर्यंत असं करणं म्हणजे हे अत्यंत घातक स्वरूपाचं आहे. आणि या सर्वातून कळस म्हणजे या सगळ्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा आणि गुंडागर्दी वापरल्या जात आहे. आणि पैसा आणि गुंडागर्दी कुठून वापरतात आहे तर देवाभाऊ, हे देवाभाऊ नाही तर हे घेवाभाऊ आहे. हे घेतात. काय काय घेतात तर हे मोठ्या प्रमाणावर विकास कामामध्ये टक्का घेतात. त्यामुळे टक्का भाऊ पण आहेत ते. त्यामुळे घेवाभाऊ हे टक्केवारी घेतात. घेवाभाऊ जे आहेत ते दुसऱ्या पक्षातले नेते घेतात. घेवाभाऊ जे आहेत ते मित्र पक्षातले नेते घेतात. आणि घेवाभाऊ हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडूनही पैसे घेतात. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित परिवारातल्या माणसाच्या शेतात जो ड्रग्जची फॅक्टरी सापडल्या जाते त्या ड्रग्जच्या फॅक्टरीच्या संदर्भात देखील ते क्लीन चिट देतात. त्यामुळे एकीकडे अवैध व्यवसायातून, दुसरीकडून गुंडागर्दीतून, तिसरीकडे भूमाफियांकडून आणि चौथीकडून शासकीय निधीतून पैसे जमून टक्का भाऊ जे आहेत, घेवा भाऊ जे आहेत या संपूर्ण एकंदरीत प्रक्रियेला ते काळीक पोचत आहे. या सत्सद्विवेक बुद्धीने येणाऱ्या मतदारांनी मतदान करावं ही असणारी आमची अपेक्षा आहे. यासोबतच जे रवींद्र चव्हाणांनी लातूरमध्ये केलेलं जे वक्तव्य आहे या वक्तव्याचा तर निषेध आहेच आहे. यामध्ये जितकं यामध्ये निषेध केला जाईल तेवढा कमी आहे.
मात्र यांना सत्तेचा मा झालेला आहे. यांचा अहंकार इतका एवढा आहे की आता स्वतःला देवाच्याही मोठे समजायला लागले आहेत. यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही. आता त्याचाच किस्सा आहे देवेंद्र फडणवीस करताय. आणि एकंदरीत जी संस्कृती आहे, ज्या माणसांचं महाराष्ट्र निर्माणमध्ये योगदान आहे, अशा सर्व लोकांचं नाव यांना पुसून काढायचं आहे. केवळ विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी पुसायच्या नाहीत. त्यांनी तर तेव्हा बोलत असताना त्यांचा अजेंडा तिथे लातूरला क्लिअर सांगितला. मात्र या व्यतिरिक्तही त्यांना सर्वांची नावं पुसून काढायची आहेत. मराठवाड्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्राचे नेते, केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण साहेब हे देखील एक महाराष्ट्राचे मराठवाड्याचे भूमिपुत्र. यांचं देखील नाव त्यांना यांचं देखील आठवणी पुसून काढायच्या आहेत. आणि त्या कशा पुसल्या जातात आहेत? इथे तर वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं. तिथे त्यांनी त्यांच्या पुत्राला, त्यांच्या मुलाला, जे काँग्रेसचे आमचे नेते होते ते आता तिथे जाऊन ते रथरथ कुस्त्या खेळतात आहेत, त्यांना पक्षात घेतलं. आणि महाराष्ट्राचा नेता हा जो आहे, हा एका गल्लीचा नेता हा अशोकराव चव्हाण साहेबांना त्यांनी केलं. आणि वारंवार ते नांदेडमध्ये आल्यानंतर नांदेडच्या 70 वर्षात या गावाचं नियोजन झालं नाही, या ठिकाणचं नेतृत्व योग्य नव्हतं म्हणजे अर्थात नालायक होतं, त्यांनी नियोजन केलं नाही. अशा प्रकारचे वारंवार भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस तिथे जाऊन, जे नांदेडमध्ये जाऊन ते सातत्याने काँग्रेसचा आणि तिथल्या नेत्यांनी काहीच केलं नाही सांगतात. या अर्थानं शंकरराव चव्हाण साहेबांचे नाव त्यांना पुसून काढायचं आहे. एवढंच नाही तर शिवाजीराव ठाकूरकर साहेब हे लोकसभेचे स्पीकर होते, केंद्रातले गृहमंत्री होते आणि त्यांच्या परिवारातल्या देखील व्यक्तींना भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊन त्यांनाही या एका मोठ्या परिवाराचं एवढं मोठं पक्षश्रेष्ठीपर्यंत आणि राष्ट्रीय स्तरावरचं नाव असताना तिथे त्यांच्या नावाचा हा खच्चीकरण करण्याचा आणि त्यांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न हा लातूरमध्ये ठाकूरकर साहेबांच्या माध्यमातून हा झालेला आहे. त्याच्या पुढे येऊन बोलायचं झालं तर प्रमोद महाजन साहेब हे भाजपचे मोठे नेते होते, काँग्रेसचे नव्हते. मात्र प्रमोद महाजन साहेबांचं नाव पुसून काढायचं आहे, त्यांच्या आठवणी पुसून काढायच्या आहे. अगदी त्यांच्या मुलीचं पूनम महाजनजीचं तिकीट पण त्यांनी कापून तो परिवार हा कुठेतरी विसरण्याच्या, पुसण्याच्या पलीकडे त्या पातळीवर हा आणून ठेवलाय. तेवढंच नाही तर ओबीसीचं नेतृत्व करत असताना मराठवाड्यातलं एक भूमिपुत्र या नात्यानं दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे देखील भाजपचे एक नेते आहेत आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये त्यांचा हातभार आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांना एक नेता म्हणून मान्यता आहे. त्यांना गोपीनाथराव मुंडे साहेबांचंही नाव त्यांना पुसायचं आहे. पंकजा मुंडेंना जी वागणूक मिळते ही तो पुसण्यातला, त्यांचंच नाव पुसण्याचा एक प्रकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला येत असताना जर मुंडे साहेबांचं आणि पंकजा मुंडेचं गाणं आलं, माईकवर वाजायला लावलं तर कपाळाला हात लावून पंकजा मुंडेंना थांबा थांबा म्हणावं लागतं आणि देवाभाऊ जय जयकार करावा लागतो. हे देखील मुंडे साहेबांचं नाव पुसून टाकण्याचा असणारा हा प्रयत्न आहे. हा विषय, हा खेळ नाव पुसून टाकण्याचा, आठवणी पुसून टाकण्याचा, योगदान अमान्य करण्याचा हा तेवढा पुरताच विलासरावजी साहेबांचा आणि या मराठवाड्याच्या नेत्यापुरताच मर्यादित नाही तर नागपूरला नितीन गडकरी यांचंही नाव पुसून काढायचंय. यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून नितीन गडकरीजींना हे दुधातल्या माशीसारखं उचलून हे बाजूला देखील देवेंद्र फडणवीसांनी हे फेकून दिलेला आहे. आणि हा विषय तिथेही संपत नाही. मूळ अजेंडा आहे की आम्ही दुसरं कोणीही नको. अटल बिहारी वाजपेयी यांचंही नाव त्यांना पुसून काढायचंय, लालकृष्ण अडवाणी यांचंही नाव त्यांना पुसून काढायचंय, मुरली मनोहर जोशी यांचंही नाव पुसून काढायचंय. नवे तर त्या सर्वांच्या स्मृतींना हे आता स्मृतिशेष न ठेवता पुसून टाकण्याच्या कामात हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा लागलेले आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याच्याशी आमचे राजकीय मतभेद आहेत, त्या ठिकाणी गोळवळकर गुरुजी आणि डॉक्टर हेगडेवार हे त्या ठिकाणचे दोन असणारे आधारस्तंभ आहे. यांना रेशीम बागेतले त्यांचे पुतळे पण तिथून हटवायचे आहेत, त्यांचे तिथले फोटो पण हटवायचे आहेत. आणि या दोन फोटोच्या ठिकाणी त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे फोटो लावायचे. एकंदरीत भारतीय जनता पक्षाची ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला आता वेळीच ओळखलं पाहिजे. हा देश सगळ्यांचा आहे आणि या देशाच्या निर्मितीमध्ये सर्वांचं योगदान आहे. हा संविधानाचा मूळ भाग जो आहे हा यांना हटवायचा आहे. शाहू फुले आंबेडकर या विचारांनाही त्यांना पुसून काढायचंय. म्हणून आमचे उदयनराजे असतील, छत्रपती घराणं असेल, त्यांनी त्यांच्या पक्षात घेऊन
कुठेतरी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो विचार आहे तो मागे टाकण्याचा प्रयत्न हा होत आहे. तर या एकंदरीत सर्व कारस्थानाचं पुरोगामी महाराष्ट्रातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना, संत परंपरेतील सर्व एकंदरीत मान्यवरांना ही भारतीय जनता पक्षाला पुसून काढण्याचं जी काही त्यांचा अहंकार आलेला आहे, आता यामध्ये यांचा अहंकार पुसून निघावा, या अनुषंगानं सर्वांनी आपण सतर्क राहावं ही देखील अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. राहिला आपल्याला आज जो एक प्रश्न आपण पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अनुषंगानं, तर अमरनाथ या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या लेटर पॅडवर अमरनाथ विकास आघाडी ही त्यांनी रजिस्टर करण्याच्या अनुषंगानं कलेक्टरला पत्र दिलं. त्यामध्ये काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचाही समावेश होता. मुळात ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलो. ही निवडणूक आम्ही शिंदे शिवसेनेच्या विरोधात लढलो. शिंदे शिवसेनेची तिथे प्रचंड दहशत आहे. त्या ठिकाणी कोणालाही ते उभं राहू द्यायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत आमचा नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनल आम्ही अमरनाथला उभं केलं. एकमेकांच्या विरोधात आम्ही लढलो. मात्र निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराचा, आमच्या पक्षाचा पराभव झाला. तसाच शिंदे शिवसेनेचाही पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष निवडून आला. निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका ही पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती. मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही. त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये ला सपोर्ट जो केला हा चुकीचा आहे. आणि ही बाब जशी निदर्शनास आली तशी निदर्शनास आल्यानंतर तिथले तालुका अध्यक्ष जे होते, ज्यांच्याकडे या निवडणुकीचं नेतृत्व काँग्रेसने सुपूर्द केलं होतं आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये ते प्रामुख्याने पुढे होते, त्यांना शिंदे शिवसेनेशी त्यांचं पटत नाही म्हणून तुम्ही भाजपत जाणार का, हाही एक सज्जडदम आम्ही त्यांना आणि चौकाच्या माध्यमातून दिला. यांनी पातळीवर पटत नसेल, मात्र शिवसेनेचा आणि भाजप हे दोन्हीच्या सोबत जाण्याचं कुठलं कारण नाही. तुम्हाला पक्षाने तिकीटं दिले, तुम्हाला पक्षांनी निवडून आणण्याकरता मदत केली आणि त्यानंतर तुम्ही आपण तिथेच भूमिका ठेवावं लागली आवश्यक होतं. मात्र आम्ही त्यांना निलंबित करतो आणि बघा विडंबना, आणि भारतीय जनता पक्ष त्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश देतो. म्हणजे भारतीय जनता पक्षाने सगळ्या गोष्टी कशा गुंडाळून ठेवल्या याचं उदाहरण आहे. आणि ही बाब पुढे आल्यानंतर प्रदेशाध्यक्षानं त्यानं मला जाब विचारला, मला प्रश्न विचारले. मी सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही या चूक केलेल्या लोकांवर कारवाई करणार. नेमका हाच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला. त्यांनी सांगितलं चूक आहे, आम्ही त्या नगरसेवकांना आम्ही आमच्या युनिटला तांबे देऊ आणि हे जे घडलंय हे चुकीचं घडलंय. मात्र चुकीचं घडलंय सांगितल्यावर त्यांच्या पक्षावर ते कोणतीही कारवाई करत नाही. आणि आम्ही निलंबित केलेल्या आमच्या चिन्हावर निवडून आलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षावर टीका केली. आम्ही भारतीय पक्षाच्या संदर्भामध्ये विरोधात असताना आम्ही आमचा विचार सांगितला. त्यांना शिव्या दिलेल्या, भाजपला शिव्या दिलेल्या, भाजपच्या विरोधात असणाऱ्यांना त्यांनी ताबडतोब तिथं पावन करून घेतलं. हा भारतीय जनता पक्षाचा दोगलेपणा जो आहे हा या निमित्तानं स्पष्ट होत आहे. आकोटमध्ये तर एमआयएमला भारतीय जनता पक्षाने सोबत घेतलंय. त्यामुळे एमआयएमला आम्ही एरवी बी टीम म्हणतो तेव्हा त्यांच्या नेत्यांना राग येतो आणि बीजेपीला जे आहे ते एमआयएमच्या नेत्यांना कुठेतरी हिंदू विरोधी वक्तव्य करायला लावतात आणि मग स्वतः मसिया म्हणून येतात. मात्र या निमित्तानं या निवडणुकीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हेही सोबत आलेले आहे. एकंदरीत करणी आणि कथनीमधला भारतीय जनता पक्षाचा फरक हा या निमित्तानं समोर येत आहे. आणि आता भारतीय जनता पक्षाचं नैतिक अधपतन आणि वैचारिक दिवाळखोर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं हे जाहीर झालेलं आहे. काँग्रेस मुक्त भारत हा करण्याचा त्यांचा नारा होता आणि 100% भाजप त्यांचा करण्याचा नारा होता. तर काँग्रेस मुक्त भारत करत असताना त्यांनी आता भारतीय जनता पक्षच काँग्रेस युक्त केला आहे आणि त्यांच्या या काँग्रेस युक्त करण्यामध्ये या 12 लोकांची जी भर पडली आहे याबद्दल मी या ठिकाणी त्यांच्या मानसिक दिवाळखोरीच्या अनुषंगानं क्यू करतो. आणि 100% भाजपमध्ये आता त्यांच्या दोन्ही मित्रपक्षांना ते गिळंकृत करत आहे असं दर्शवण्याचा ते प्रयत्न करत आहे. मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षी यांच्यात एक नुराकुस्ती सुरू आहे. विरोधकांनाची स्पेस आपणच घ्यायची आणि आपणच एकमेकांच्या विरोधात बोलायचं आणि आपल्या विरोधातला आवाज जो आहे हा क्षीण करायचा. त्यासाठी वाटेल तेवढे संसाधनं वापरायचे हे कारस्थान आहे. अजित पवारांना जर भाजपवर टीका करायची आहे तर त्याची कुशाल टीका करावी. मात्र सरकारमधून पहिले बाहेर पडा. 70,000 कोटीचा भ्रष्टाचारानुसार आव्हान देतात, दिवाळखोरी झाली ते सांगतात, रोज भारतीय जनता पक्षावर बोलता. अरे पहिले आपण राजीनामा द्या आणि मग टीका करा. हे साधा राजधर्म हे संकेत आहे.
आणि भारतीय जनता पक्षही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देते. अहो, टीकेला प्रत्युत्तर द्या ना तुम्ही, मात्र पहिले त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा, त्यांचा पक्ष बाहेर काढा आणि मग उत्तर द्या. हेच जे आहे ते एकनाथ शिंदेच्या संदर्भात आहे. त्यामुळे ही नुरा कुस्ती जी भारतीय जनता पक्षाची अजित पवार आणि एकनाथ शिंदेसोबत चालली आहे ती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आली. एवढंच सांगतो, विलासराव देशमुख साहेब हे मराठवाड्याचे नेते आहेत, विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत, विलासराव देशमुख साहेब हे भारताचे नेते आहेत. आणि अशा आमच्या नेत्याच्या संदर्भात ह्या विकृत मानसिकता बाळगणाऱ्या या पक्षाचा आम्ही धिक्कार करतो. आणि हा देश महामानवांचा आणि सर्वसामान्यांच्या योगदानातून घडलेला आहे. याचा या ठिकाणी ही जी कार्यकारण भाव आणि विकासाचं जे गणित आहे हे अधोरेखित करतो. हा तुमच्या नॉन बायोलॉजिकल माणसामुळे नाही, या इथल्या तमाम लोकांमुळे आहे आणि परंपरेमुळे आहे. हे या ठिकाणी सांगत असताना भारतीय जनता पक्षाचा पुनश्च एकदा निषेध करतो. त्यामध्ये प्रदीप पाटील जे आहेत तिथले शहर अध्यक्ष, त्यांनी असा आरोप केला की ब्लॉक अध्यक्ष पदासाठी माझ्याकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी 1 कोटीची मागणी मागितली. त्यांनी माझी वरिष्ठांकडे तक्रार करावी, काही पुरावे असतील तर जरूर द्यावे. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली पाहिजे. आता ब्लॉक अध्यक्षाचा विषय निराळा आहे, यावेळेस प्रदेश 12 नगरसेवकाचा विषय आहे. त्यांनी चूक केलं, त्या चुकीच्या अनुषंगाने केलेली कारवाई आहे. आतापर्यंत भाजपमध्ये जे चाललं आहे, शिव्या शाप देणं, एक दुसऱ्याच्या कुरघोडी करणं, दुसऱ्यांची नावं मिटवणं, फोटो मिटवणं, हे भाजपमध्ये चालल्याचं तुम्ही सांगितलं. मग आताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सुपडासाप का झाला? आम्ही महाराष्ट्रामध्ये जे लढत असताना, महाराष्ट्रात लढताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे कार्यकर्ते लढले. एक मोठं गुंडशाहीचं आणि पैशाचं एक वादळ आलं होतं. अशा वेळेस आम्ही पाय रोवून आमचा कार्यकर्ता हा तिथे उभा राहिला. एकूण 41 ठिकाणी आमचे नगराध्यक्ष विजयी झाले. 76 ठिकाणी आम्ही 2 नंबरवर राहिलो. 1006 नगरसेवक आमचे निवडून आले. त्याच्यात वजा 12 करू शकता आपण आता, पण 1006 आमचे निवडून आले. 2500 आमचे 2 नंबरवर राहिले. हे असणारं आमचं एक प्रगती पुस्तक आहे. आणि इतक्या विपरीत काळामध्ये आम्ही लढलो, याकरता आमचं जे कौतुक होत आहे आणि आमच्या संदर्भामध्ये जो सहानुभूती आणि एक जो पाठिंबा व्यक्त होतो तोही आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणून देऊ इच्छितो. यामध्ये एक विषय जो राहिला तोही या आपल्या पुढच्या प्रश्नाच्या आधी मला त्याच्यात ती भूमिका सांगू द्या. आम्ही महाराष्ट्रामध्ये युती आणि आघाडीचे जे अधिकार आहे स्थानिक पातळीवर दिलेले होते. महाराष्ट्राची एकत्रित आघाडी झाली नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी निर्णय घ्यावे या अनुषंगानं महाराष्ट्रातला निर्णय होता. आणि महाविकास आघाडी आहे का संपली असंही अनेक नेता विचारलं होतं. पण तो हा अधिकार जसा आम्ही स्थानिक पातळीवर दिला होता तसा इतर आमच्या मित्रपक्षांनी दिला. समविचारींच्या सोबत पहिले आम्ही जात होतो. या समविचारीमध्ये अधिक एक मित्रपक्ष हा काँग्रेसला मिळाला. वंचितच्या सोबत आम्ही 3 ठिकाणी आघाडीमध्ये लढतोय. या अधिकाराच्या अनुषंगानं स्थानिक खासदार आमचे डॉक्टर कल्याणरावजी काळे यांच्या आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात आमचे मित्रपक्ष उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा जालन्यामध्ये आम्ही एकत्रित स्वरूपात लढत आहोत. आणि जालन्यामध्ये जो इथला भ्रष्टाचार आहे आणि जालन्यामध्ये गतकाळामध्ये जे झालेल्या काही घटना आहेत, आता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप इतके दिवस भारतीय जनता पक्ष करत होती, आता त्यांच्याच बॅनरवर त्यांचे फोटो झळकायला लागलेले आहेत. तर हा भारतीय जनता पक्षाचा मानसिक दिवाळखोरी या ठिकाणी जाहीर होत आहे. हे आपल्या निदर्शनास आणून देतो इच्छितो. वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांना महानगरपालिकेने केलं होतं, एका मीटिंगमध्ये 300 पेक्षा अधिक ठराव हे पारित करण्याचं जे कांड जे झालं होतं, आता त्यातलेच जे सगळे सूत्रधार आहेत हेच आता भारतीय जनता पक्षाच्या विजय करायला सांगत आहेत. त्यामुळे एक थाली के चट्टे बट्टे कसे एकत्र होतात हेही या निमित्ताने दिसत असताना जालना सोने का पालना हे जे जालन्याच्या संदर्भात म्हटलं जात होतं, त्या जालन्यात आल्यानंतर आता धूळ दिसतेय, त्या जालन्यात आल्यानंतर आता कचरा दिसतोय, त्या जालन्यात आल्यानंतर आता गटारगंगा वाहताना दिसतेय. या सगळ्याच्या संदर्भामध्ये इथले नागरिक निश्चित निर्णय घेतील आणि गतवैभव, आपलं असणारं नाव हे प्राप्त करून देण्याकरता महाविकास आघाडीचाच महापौर हा जालन्यामध्ये बसेल. अजित पवारांच्या विरोधात बैलगाडीभर पुरावे होते, ते आता का देत नाहीत? राज ठाकरेंनी मुलाखती दरम्यान हा सवाल उपस्थित केलाय. संजय राऊतांनी जी मुलाखत घेतली बरोबर आहे. या सगळ्यांच्या अनुषंगानं
मी देवेंद्र फडणवीसांचा जो उल्लेख आहे तो गजनी म्हणून केला होता की देवेंद्र फडणवीसांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे आणि ते खोटारडे आहेत असं म्हणायचं का गजनी म्हणायचं तर गजनीच म्हणू द्या. कारण त्यांनी सर्वात आधी ललकार कोणती दिली होती, त्यांनी कोणती भीमप्रतिज्ञा केली होती की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. त्यांचं लग्नही झालं, त्यांना कन्यारत्नही प्राप्त झालं. नंतर त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीच्या सोबत युती, नाही नाही नाही, ती झाली. आणि बैलगाडीभर पुरावे देऊन त्यांनी सांगितलं होतं की अजित पवार चक्की पीसिंग पीसिंग पीसिंग, ते पण नाही. त्यामुळे ते गजनी झालेले आहेत. त्यांना विसरण्याची जी आहे ती आता कुठेतरी शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे. त्यामुळे आता शंखपुष्पी द्यावी का अजून काही द्यावं का आता त्यांना इतर काही रंग बदलणाऱ्या प्राण्यांचं नाव द्यावं असा एक मोठा संभ्रम आमच्या मनात निर्माण झालेला आहे. बरं, भाजपची सत्ता आली तर सगळ्यांचं खासगीकरण होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. विकास महाआघाडी निर्माण होणार होती, आघाडीतला एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याच्या चर्चेत होता. जर असं निवडणुकीच्या नंतर झालं तर काय करायचं? काय अंबरनाथप्रमाणे जालना शहरात सुद्धा शहर महाविकास आघाडी निर्माण होणार होती. आघाडीतलाच एक पक्ष त्यांच्यासोबत जाणार आहे अशी चर्चा होती. जर निवडणुकीनंतर तो पक्ष त्यांच्यासोबत गेला, आम्ही स्पष्ट स्वरूपामध्ये, आपण स्थानिक आहात, मी शेजारचा आहे, त्यामुळे आमच्याजवळ आघाडी करण्याकरता 2 विकल्प या ठिकाणी हे उपलब्ध झालेले होते सुमोटो. आम्हाला ते विकल्प निवडणुकीच्या आधी पण एक्सप्लोर करता आले असते. मात्र वैचारिक भूमिका ठाम आहे. आम्ही घड्याळाच्या सोबत आणि धनुष्यबाणाच्या सोबत कुठेही जाणार नाही. इथलं नेतृत्व आमचं जाणतं आहे. जे अंबरनाथचा संदर्भ आपण घेताय तिथल्या जो भाग होता हा वेगळा होता. पण या सगळ्यातून मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की काँग्रेस वैचारिक भूमिकेच्या अनुषंगानं ही ठाम आहे. व्यावहारिक निर्णय तो अनेकांना वाटत नाही. मात्र आम्ही काही व्यवहार करायला धंदेवाईक नाही. आम्ही विचारांचे पाईक आहोत. व्यवहार सांगतो की कशाला त्यांना दाखवून घ्या, ऍडजस्ट करून घ्या, निवडून आले सामावून घ्या. मात्र आम्ही व्यवहार धंदेवाईक नाही. आम्ही विचारासाठी बांधलेलो आहोत आणि विचारासोबतच कायम राहतो. भाजपची सत्ता आली तर सगळ्यांचे खासगीकरण होईल, उद्धव ठाकरेंनी आरोप केला. काँग्रेसची देशात सत्ता येऊ द्या, सगळ्यांचं राष्ट्रीयकरण होईल. सर, पूर्वी ईडीचा आरोप केला जातो, ईडीच्या धाकामुळे तुमचे लोक भाजपकडे जात होते. आता कोणता असा धाक आहे की अंबरनाथचे एकाच वेळेस 12 नगरसेवक तुमच्याकडून जात आहेत? आमच्याकडून 12 नगरसेवक गेलेले नाही. जे झाली होती ते आमचे नगरसेवक, आमच्या पक्षाचं स्थान, आमच्या पक्षाचा गट हा अबाधित ठेवून त्यांनी अभद्र युती ही भाजपशी केली होती आणि त्यांनी केलेल्या कृतीच्या अनुषंगानं पक्षशिस्त कारवाई म्हणून आम्ही त्यांना बडतर्फीची कारवाई केलेली होती. पूर्वी ईडीचा धाक होता, आता मी कोणता? त्यांना धाका सांगतच नाही ना तुम्हाला. तुम्ही धाकाने गेले हा नाहीच. आम्ही त्यांना बडतर्फ केलं. बडतर्फनंतर गेले. त्यांना काँग्रेसचे नगरसेवक पक्षात घेताना लाज वाटली नाही का, हा त्यातला मूळ प्रश्न आहे. आणि त्यांनी त्यांना विकत घेतलं का प्रलोभनातून घेतलं, हा प्रश्न आता तुम्ही आमच्या निलंबन केला, आमचा विषय संपला. आता भारतीय जनता पक्षाने त्यांना कसं घेतलं, त्यांच्या विचाराच्या असणाऱ्या विचाराला मोठे पाईक होऊन घेतलं का अजून कोणत्या कारणाने घेतलंय, भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे. 40 आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी रुपये कुठून आणले, राज ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केला. ते स्पष्ट आहे. या संदर्भात काँग्रेसने यापूर्वीच आरोप केलेला आहे. नवे तर सरकारला आव्हान दिलेलं आहे. समृद्धी महामार्गात 2000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे, हा काँग्रेसचा आमचा आरोप आहे. आणि संपूर्ण समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर करावी ही देखील आमची मागणी आहे. आमच्या या मागणीवर बहिऱ्याचं आंधळ्याचं सोंग हे सरकारने घेतलेलं आहे आणि या 2000 कोटी रुपयातूनच 50 खोके एकदम ओकेचा नारा बुलंद झालेला आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. अजित पवार असं म्हणतायत की झालं गेलं गंगेला मिळाला, आता एकत्रित. त्याला जोडून झेडपी निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रबाबत चर्चा करू असं अजित पवार म्हणतात. मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष आहे, त्यामुळे माझ्या पक्षाच्या संदर्भात बोलेल आणि माझ्या पक्षाशी संबंधित असेल त्यावर बोलेल. एक मिनिट, कोल्हापूरमध्ये असं आहे की हसन मुश्रीफ असं म्हणलं की काँग्रेसनं या निवडणुकीतून माघार घ्यावी आणि महायुतीला पाठिंबा द्यावा, कारण तुमचं राज्य सरकारने आणि केंद्रात पण सरकारने, असं आवाहन त्यांनी सतीश पाटलांना केलं होतं, अशी माहिती. हसन मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा द्यावा आणि भाजपत चाललं जावं. राजकारणातले धुरंधर म्हणजे ठाकरे बंधू संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे मुलाखती दरम्यान. त्यांचा पक्ष आहे, त्यांचे ते नेते आहेत आणि त्यांनी आदरापोटी त्यांच्या नेत्यांबद्दल केलेलं ते वक्तव्य आहे, त्याचा सन्मान आम्हाला आहे. होऊ देतो जायचं. हा, घे बाबा. समारोप. प्रभाग क्रमांक 4 मध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार उभे असताना एका उमेदवाराला बाहेर बाजूला टाकून एका अपक्ष उमेदवाराला जवळ धरलं आणि त्यांनी पॅनल तयार केलं. ते येतं धाक नाही का काँग्रेसच्या उमेदवारावर?
म्हणजे धाकचा विषय नाही. स्थानिक पातळीवर आम्ही या संदर्भात मला माहिती घेऊन आपल्याला देईल. मात्र आम्ही इथे आघाडी म्हणून जरी लढत असलो तरी 6 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आमची जालन्यामध्ये आहे.